नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो बुलढाणामध्ये आणि माझ्यासोबत आहेत तरुण इंजिनियर अविनाश पालकर. त्यांनी नुकतीच या फील्डमध्ये हळूहळू आपला ठसा उमटवायला सुरुवात केलेली आहे. आता सध्याला ते शिकण्याच्या फेजमध्ये आहेत आणि लवकरच ते स्वतःची कन्सल्टन्सी पण सुरू करणार आहेत. या सगळ्या त्यांच्या एकंदर आजवरच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सो सगळ्यात आधी मला विचारायचं ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती? म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, ज्यांच्यामुळे खरं तर तुम्ही सिव्हिल इंजिनियर या क्षेत्राकडे आलात किंवा वळलात? काय सांगाल? माझं मराठी शाळेमधून 10वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे सर. त्यानंतर मी म्हणजे मला टेक्निकलमध्ये थोडं इंटरेस्ट होता. त्यामध्ये स्केचिंग वगैरे यामध्ये भरपूर इंटरेस्ट होता. त्याच्यानंतर आणि एक इलेक्ट्रिशियनमध्ये पण इंटरेस्ट होता. त्यानंतर मला म्हणजे भाऊ त्यांनी सांगितलं की टेक्निकलमध्ये तुला जायचं आहे तर मग 11वी-12वी न करता तू डायरेक्टली इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश करू शकतो. त्यानंतर मी 10वी नंतर डिप्लोमासाठी फॉर्म भरला आणि इंजिनिअरिंगसाठी माझा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजला नंबर लागला. मी तिथे माझं 3 वर्षाचं डिप्लोमा कंप्लीट केला आणि त्यानंतर मला पडोळ सर भेटले, इंजिनियर रणजित पडोळ. त्यांच्या सानिध्यातून मी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. त्यानंतर मी आज जवळपास 3 वर्ष होत आहेत मी त्यांच्याकडे प्रॅक्टिससाठी आहे. आणि आता त्यांनी म्हणजे भरपूर असं मला सपोर्ट केला. त्यातून मला असं वाटतंय तरी की आपण या फील्डमध्ये काहीतरी करू शकतो. पण आता असं वाटतं का की आपण योग्य फील्डमध्ये आलोय हो, का? भरपूर. दुसरं काहीतरी केलं असतं तर नाही. बरं झालं असतं वगैरे असं नाही काही सर, नाही नाही. वाटत आता? बरं, ठीक आहे. आणि आता तुम्ही सुरुवात केलेलीच आहे प्रॅक्टिस करायला, अर्थात पडवळ सरांबरोबर तुम्ही काम करताय. तर पहिली साईट ज्याच्यावर तुम्ही गेलात शिकल्यानंतर, तर तो अनुभव कसा होता जेव्हा तुम्ही पहिलेच पाऊल ठेवलं, जेव्हा थेरॉटिकल पूर्ण झालं होतं नॉलेज, आता प्रॅक्टिकल करण्याची वेळ होती, तर तो प्रसंग काय आठवतोय का? हो सर, मी फर्स्ट टाइमच जेव्हा म्हणजे मी अपडाऊन करायचो त्यावेळेस मी आलो होतो. तर मला डायरेक्टली सरांनी ऑफिसवर न येता डायरेक्ट साईटवरती बोलवलं होतं. मी साईटवरती गेलो तर मला म्हणजे फर्स्ट टाइम लेआउटच फर्स्ट टाइम होतं. मी तिथे गेल्यानंतर मला म्हणजे असं माहिती नव्हतं की बा प्लॉट वगैरे म्हणजे कसा डायगोनल वगैरे चेक करतात, काय करतात. त्यामध्ये सरांनी भरपूर आम्हाला समजून सांगितलं. आम्ही छोटे छोटे प्रश्न विचारले, ते छोटे छोटे प्रश्न पण आम्हाला सरांनी समजून सांगितले. त्यानंतर ऑफिसवर आल्यानंतरही भरपूर आम्हाला एक्सप्लेन केलं. त्यानंतर मग हळूहळू आम्ही वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन साईट वगैरे बघायला लागलो. त्यानंतर लेआउट पण भरपूर झालेली आहेत. त्यानंतर इंटिरियरच्या साईट पण आम्ही बघत असतो. म्हणजे असं भरपूर सरांनी सांगितलं होतं. मी म्हणजे असं नवीन होतो त्यामुळे कॉलेजमध्ये हे वेगळं असतं आणि बाहेर आल्यानंतर हे जग खूप वेगळ्या दिशेने चालू आहे. हे जेव्हा कळालं त्यानंतर मी या गोष्टीकडे जास्त ध्यान द्यायला सुरुवात केली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो आता काही अजून टेक्निकल प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे आता तुम्ही साईटवर जायला सुरुवात केली असेल आणि असंच इंजिनिअरिंग करून आला असाल, पहिल्या साईटवरची वेळ असेल आणि तिथं आल्यावर असं कळतं की त्यातले जो लेबर आहे, कामगार आहे, तो अनस्किल्ड आहे, तो फारसा शिकलेला नाहीये. तर अशा अनस्किल्ड कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? आणि तुम्ही कसं ते हाताळता जर त्यांना काही त्यातली माहिती नसेल, अनस्किल्ड लेबर असेल तर? त्यांना अनस्किल्ड कामगारांना मेन म्हणजे त्यांना त्यांची सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे सर. म्हणजे भरपूर आपण साईटवरती असतो त्यावेळेस त्यांना कॅप वगैरे असणं किंवा भरपूर गोष्टी त्यांना माहीत नसतं, कारण ते कामगारच शिकलेले नाही म्हणूनच कामगार झालेले, नाहीतर ते दुसरे काहीतरी झाले असते. त्यांच्यामुळे त्यांच्याकडून म्हणजे त्यांना जेवढं समजतं तेवढं सांगून त्यांच्या लेवलपर्यंत जाऊन सांगण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर त्यांना पण समजत नसेल तर आपण त्या ठिकाणी दुसरा माणूस घेऊ शकतो. बरोबर आहे. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन ही स्टेज अतिशय महत्वाची असते, कारण त्या प्लॅनवरच तुम्ही काम करता आणि मग ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शनला सुरुवात होते. तर प्लॅन या स्टेजचं महत्व तुमच्या नजरेतून काय सांगाल? सर, तो एक प्लॅन म्हणजे आमची तर मेहनत आहेच, पण त्यामध्ये तो पुढचा व्यक्ती जो आहे तो त्याच्यामध्ये लाखोना पैसा खर्च करणार. तर त्या प्लॅन फक्त आहे कागद नसून किंवा फक्त आता लोक म्हणतात की बा 500-1000 रुपयामध्ये प्लॅन भेटतात, तर ते प्लॅन हे वेगळे असतात. आणि त्यामध्ये आम्ही ऍक्च्युअल प्लॅन वगैरे म्हणजे आम्ही प्लॅन बनवतो त्यावेळेस ऍक्च्युअल आम्ही स्वतः त्या घरामध्ये किंवा त्या प्लॅनमध्ये फिरून बघतो की बा आपल्याला योग्य वाटतंय का. त्याच्यानंतरच आम्ही तो प्लॅन क्लायंटसाठी रेफर करतो. आणि जर आपण तो एका प्लॅन म्हणजे आपण प्लॅन देतो सुटसुटीत द्यायला पाहिजे. म्हणजे असं भरपूर आम्ही प्लॅन बघितलेले की त्यामध्ये आपण स्टेअर केस असतात त्या बसत नाही, तरी पण त्या टाकलेल्या असतात किंवा द्यायचा म्हणून द्यायचा कोणाला पण.
तर त्यामध्ये भरपूर असं म्हणजे ज्यावेळेस तो मालक आहे किंवा क्लायंट आहे तो भरपूर खर्च करतो. आता स्टेअर्स केसमध्ये जास्तचा प्रॉब्लेम दिसायला लागतो, कारण आपण प्लान जेव्हा म्हणजे भरपूर घर अर्ध घर झाल्यानंतरच स्टेअरकेस भरायला सुरुवात करतो. तर त्यामध्ये त्या स्टेअरकेस बसल्या नाही तर त्या माणसाचं एक नाराजी होत असते. तर ते ह्या गोष्टी प्लान मध्ये हे करायला पाहिजे. बरोबर. दुसरं, आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये पण काम करताय, बुलढाण्यासारख्या एरियात काम करताय, तर बऱ्याचदा कस्टमरचं असं म्हणणं असेल की आमचं थोडं बजेट कमी आहे, इतक्याच बजेटमध्ये बसवून द्या, आणि इंजिनियर म्हणून तर तुम्हाला वाटत असेल की आपण एक चांगलं दर्जेदार बांधकाम करावं. तर अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट अशा दोघांचा समतोल तुम्ही मग कसा साधता? सर, क्वालिटीमध्ये जर त्यांना म्हणजे विटा वगैरे झालं, स्टीलमध्ये थोडंफार कॉम्प्रोमाइज करून कमी म्हणजे स्टील छोटे पण टाकू शकतो जेव्हा त्यांचं समजा जर वरती बांधायचं प्लॅनिंग वगैरे नसेल तर. त्यानंतर सिमेंटमध्ये पण भरपूर क्वालिटी आहेत आपल्या मार्केटमध्ये सध्या. विटांमध्ये पण समजा लाल वीट झाली, कॉन्क्रीट आपली सिमेंट वीट झाली, यामध्ये पण भरपूर क्वालिटी आहेत. त्यामुळे थोडंफार त्यांचं आणि क्लायंटचं बजेट जर कमी असेल तर मग थोडं त्यांना पण कॉम्प्रोमाइज करावंच लागणार आहे. बरोबर. त्या क्वालिटीनुसार आम्ही त्यांना सजेशन देतो. समजा ज्या ठिकाणी वीट नेट वापरू शकत त्या ठिकाणी ब्लॉक वगैरे वापरून अशा ठिकाणी त्यांना काम कॉम्प्रोमाइज करू शकतो. बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न थोडा वेगळा आहे, तो म्हणजे असं आहे की तुम्ही बुलढाणा जिल्ह्याच्या मूळचे रहिवासी आहात, थोडे ग्रामीण भागातनं पण तुम्ही येता, तरुण आहात आणि आता इंजिनियर आहात. अशा सगळ्या तिन्ही याच्यातनं तुम्हाला त्या प्रश्नाचं कडं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर तुम्हाला विचारलं तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं, कुठल्या मुद्द्यांवर आता काम करायला पाहिजे जर पुढच्या 10-15 वर्षात जर बुलढाणा जिल्ह्याचा पुण्या मुंबईसारखा विकास करायचा असेल तर इंजिनिअरिंगच्या पार्श्वभूमीवर कुठल्या मुद्द्यांवर आता काम केलं पाहिजे तर आपण बुलढाणा जिल्ह्याचा विकास होईल? सर, मेन म्हणजे ट्रॅफिक. एक ट्रॅफिक आणि जो भेटतो म्हणजे बुलढाण्यासाठी एक चांगली गोष्ट आहे की सर की इथे राहण्यासाठी प्लॉट वगैरे भरपूर मोठे भेटतात, की असं ऍडजस्टमेंटचं ठिकाण नाही. तुम्ही राहत तशी लॅविश लाईफ जगू शकता इथे. प्लॉट पण मोठे म्हणजे लागेल तसं घर बांधू शकतात. त्यानंतर ट्रॅफिकचा विषय की यामध्ये म्हणजे असे आतून खूप रस्ते सर, तर त्याला बायपास वगैरे असं एक ऑप्शन द्यायला पाहिजे. बायपास बुलढाण्यासाठी असं हे वाटतं. जास्त त्यामुळे रस्त्यांची समस्या मोठी आहे. रस्त्यांची समस्या पण मग तुम्हाला असं काय वाटतं, शासनानं कुठली पावलं आता उचलली पाहिजेत पहिल्यांदा की जेणेकरून हा लवकर समस्या सुटेल किंवा त्याच्यावर जास्त काम करता येईल? सर, इथे लॉ म्हणजे असं अतिक्रमण वगैरे तर खूप कमी, बाकी सगळं व्यवस्थित आहे. फक्त एक ट्रॅफिकचाच प्रॉब्लेम, बाकी काही नाही. एक म्हणजे गाड्या चालवण्याची म्हणजे ट्रॅफिक सिग्नल वगैरे लावायला पाहिजे. आता ते लागतायत समजा जवळपास, पण म्हणजे असं त्यांना माहिती नाहीये की ट्रॅफिक मध्ये गाडी कशी चालवावी लागते. भरपूर अशा गोष्टी की त्या बुलढाण्यातल्या लोकांना माहित नाही. बरोबर. दुसरं, आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्टमध्ये अशी कुठं अडचण आली का? कधी प्रॉब्लेम आला, कधी पुढं आता काय करायचं सुचत नाही, मग कधी सिनियरला विचारावं लागलं किंवा स्वतःच काहीतरी मार्ग काढला, असा एखादा प्रसंग आठवतोय? म्हणजे आमच्या टीमने एक अपार्टमेंट घेतलं होतं सर, तीन एक मजली अपार्टमेंट होतं सर ते. त्यानंतर म्हणजे आम्ही लेआउट वगैरे टाकलं, कॉलम स्लॅब लेवल पर्यंत आले होते. त्याच्यानंतर त्या म्हणजे शेजारचा एक व्यक्ती होता, म्हणजे आता आपण नगरपालिकेच्या बांधकाम नियमानुसार बांधकाम करू शकत नाही सर. तर त्यामध्ये म्हणजे शेजारी एक ऍडव्होकेट राहत होते, त्यांनी जसं कंप्लेंट केली होती त्या घराबद्दल की आम्हाला या घरामुळे व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम येतोय. तर त्या ठिकाणी म्हणजे त्यांनी केस वगैरे टाकली त्यांच्यावर, तर ते बांधकाम थांबलं होतं पूर्ण, की हे होणार नाही याच्या समोर. मग त्या ठिकाणी आपल्याला ते फ्लोटिंग कॉलम हे वापरून ते कॉलमची पोझिशन आतमध्ये घेऊन वरती बांधकाम करायचं होतं. मग त्यासाठी आम्ही स्ट्रक्चरल वगैरे यांचा थोडाफार सल्ला घेऊन तो प्लॅन पुढे हे केला. बरोबर. आणि आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा असा आयकॉनिक प्रोजेक्ट आठवतोय का, की जो काहीतरी वेगळा होता, नवीन होता आणि जरा आनंद झाला या प्रोजेक्टवर काम करताना, असा एखादा प्रोजेक्ट? एक हॉटेल होती सर, आम्ही त्यावेळेस तिथे गेलो होतो, त्यावेळेस ते जवळपास 700 स्क्वेअर फूट मध्ये हॉटेल होती सर. म्हणजे छोटासाच प्रोजेक्ट होता त्यांचा. मग त्या ठिकाणी म्हणजे पहिले त्यांनी स्वतःच असं घरी बांधायला सुरुवात केली होती. त्याच्यानंतर आमच्या सरांनी वगैरे आम्ही ती हॉटेल जर आमच्याकडे सुपरविजनला आली ती हॉटेल, त्याच्यानंतर ते आम्हाला थोडं असं कम्फर्ट वाटत नव्हतं त्या हॉटेलमध्ये. तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांना विचारले, त्यांचा सल्ला घेतला की बाबा तुम्ही आता भविष्यात इथे खूप डेव्हलपमेंट करू शकता, मग त्या हिशोबाने तुम्ही थोडंफार यांची साईज वाढवायला पाहिजे. मग त्या ठिकाणी आम्ही त्या प्लिंथला जोड देऊन परत एक प्लिंथ बाजूला तयार केली. त्या ठिकाणी ती हॉटेलचं स्क्वेअर फूट एरिया वाढवला.
त्याच्यानंतर त्यांनी हॉटेल सोबत मग ती हॉटेल त्यांना दिसायला चांगली वाटली. मग त्याच्यानंतर त्यांनी वरती म्हणजे 2-3 मजली हॉटेल वाढली ती. मग त्यांनी असं म्हणजे आम्हाला वाटलं की ते अजून प्रोजेक्ट म्हणजे आम्हाला वाटत नव्हतं की तो प्रोजेक्ट इथपर्यंत जाईल. तो प्रोजेक्ट खूप असा म्हणजे काहीतरी 10-15 लाखापर्यंत होणार होता. तो आज 1.5 कोटीच्या आसपास गेलेला आहे. क्या बात आहे, क्या बात. दुसरं, आता तुम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडता तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टील मार्केटिंगवर घेतात सर लोक. हं. म्हणजे लोकांना असं काही माहिती नाही त्याबद्दल. आम्हीही सांगतो तर मार्केटिंगमध्ये जो टॉपला असतात किंवा समजा आता राजुरी वगैरे किंवा आयकॉन झालं, या स्टील मार्केटिंगवर त्यांना लोकांना त्यामध्ये काही कळत नाही. वीटमध्ये तरी समजतं समजा, पण स्टीलमध्ये जास्त समजत नाही. त्यामुळे फक्त मार्केटिंगवर भर दिला तरी भरपूर बरोबर आहे, सेल वाढतो. बरोबर. आणि या क्षेत्रात आता जे नवीन तुमच्यासारखे तरुण मित्र येतात आता तुमचे, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी? येण्याबद्दल म्हणजे येण्याआधी एक क्लायंटची मेंटॅलिटी चेक करणे, हं. त्यांना काय पाहिजे त्याबद्दल रिक्वायरमेंट घेणे. म्हणजे आता भरपूर आहे की त्यांना करायची खूप इच्छा असते की बा आम्हाला आता प्लॅनिंग वगैरे डिझायनिंग हे करायचे, कन्सल्टन्सी ऑफिस टाकायचं, पण माहिती नसतं की क्लायंटला काय लागतं. कॉलेजमध्ये वेगळं असतं, त्यानंतर हे मार्केटमध्ये वेगळं चालतं. लोकांना कॉलेज सारख्या हिशोबाने आपण नाही देऊ शकत प्लॅन वगैरे. लोकांना जे कम्फर्ट वाटतं तेच घेतात. बरोबर. म्हणजे ह्या गोष्टी पहिले मेन म्हणजे आपल्या क्लायंटची जी मेंटॅलिटी ती चेक करणे, बाकी काहीच नाही. बरोबर. आणि आयकॉन स्टील तुम्ही वापरले का कधी कुठल्या प्रोजेक्ट मध्ये? भरपूर तुमचा ठिकाणी अनुभव झालेली. कसा आहे, प्रॉडक्ट म्हणून पण आणि सर्व्हिस म्हणून पण? सर्व्हिसमध्ये तर चांगलं आहे आणि प्रोडक्ट म्हणजे त्यामध्ये एक नाव पण चांगले आहे आयकॉन स्टीलचं. त्यामुळे जे क्लायंट वगैरे असतात ते असे जास्त मागं पुढे पाहत नाही. बरोबर. नाव असतं मार्केटमध्ये ते घेऊन टाकतात. घेऊन टाक. बाकी काही नसतं त्यांना. कारण आम्ही आत्ताच मागे एक त्यांनी आयकॉन बोलवलं होतं स्टील, तिथे गज केसरी पोहोचलं. त्यांनी क्लायंटला आम्हाला किती फोन लावले आम्ही इथं म्हणजे ऑफिसवर पोहोचेपर्यंत, की बा सर आम्हाला आयकॉन लागत होते, हे गज केसरी आलं, अच्छा. तर मग चालेल का असं वगैरे. बरोबर. डन. सो हे होते इंजिनियर अविनाश पालकरजी आणि त्यांनी त्यांच्या आता प्रवासाबद्दल सांगितलं. अजून खूप मोठा पल्ला त्यांना खरं तर आयुष्यामध्ये गाठायचा आहे. आता ही तर सुरुवात आहे फक्त. हो. सो येणाऱ्या भविष्यात असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टीलकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू. येऊ.